देखो पैसे दोगे मैं कुछ भी करूंगी, मैं पैसे दोगे तो मैं उतार भी दूंगी और मैं पहन भी लूंगी। असं ऑन कॅमेरा उघडपणे बोलणारी वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी घरातून पळून गेली. विचित्र आउटफिट्स, हॉट कॉन्ट्रोवर्सीज आणि टोकाचं ट्रोलिंग, तरीही ती इंटरनेटवर नेहमीच का असते ट्रेंडिंग. ही कधी केकचा ड्रेस बनवते तर कधी थेट पॅन्टलाच टॉप म्हणून वापरते. ही मिस्चिफ मेकर म्हणजेच इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद. पण हिच्या या पॉप्युलॅरिटी मागची डार्क रियालिटी तुम्हाला माहितीये का? उर्फी अवघे 10,000 रुपये घेऊन लखनौहून मुंबईत पळून आली. एकतर सिंगल मुलगी, त्यात मुस्लिम आणि ॲक्ट्रेस. यामुळे मुंबईत तिला कुणी घर द्यायलाही तयार नव्हतं. उलट लोक तिला प्रॉस्टिट्यूट म्हणून हिणवायचे. अत्यंत कन्झर्वेटिव्ह मुस्लिम कुटुंब, जिथे वडिलांनी दुसरं लग्न करून हात झटकले आणि कुटुंबाची सगळी आर्थिक जबाबदारी या मुलीच्या खांद्यावर आली. टेढीमेढी फॅमिली आणि कसोटी जिंदगी की सारख्या मालिकांमध्ये तिने छोट्या मोठ्या रोलसाठी शेकडो ऑडिशन्स दिल्या. खुद्द उर्फीने मान्य केलंय की सुरुवातीला अटेन्शन मिळवण्यासाठी ती सोशल मीडियावर मुद्दामून सेमी न्यूड फोटोज पोस्ट करायची. पुढे बिग बॉस OTTवर कचऱ्याच्या पिशवीपासून बनवलेला ड्रेस घालून तिने अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. पण कास्टिंग काउच, गैरवापर, डोक्यावर असलेली 40 लाखांची लीगल नोटीस, दररोज होणाऱ्या नवीन केसेस आणि मनात येणारे आत्महत्येचे विचार, या सगळ्यातून जात तिने आज कोट्यावधींचे ब्रँड कोलॅबरेशन्स आणि एंडोर्समेंट डील्स मिळवल्यात. ती मेट गालाला जात नाही, कारण ती स्वतः चालता बोलता मेट गाला आहे. स्प्लिट्सविला मधली तिची एंट्री, स्वतःची रियालिटी डॉक्युमेंटरी फॉलो करो यार, आणि आता ट्रेटर शो जिंकून ती खऱ्या अर्थाने एक रियालिटी स्टार बनली आहे. या तो मैं मर जाऊंगी या फिर दुनिया को पागल करके जाऊंगी. तुम्हाला काय वाटतं? उर्फीचं असं बिझार कपडे घालणं योग्य आहे का? ती बॉलिवूडमध्ये मोठी एंट्री करू शकेल का? तुमची उत्तरं कमेंट्समध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.